गर्दी किती जबरदस्त आहे रे. बरं झालं आपण गाडी तिकडेच ठेवली. जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण माहूर येथे असलेलं एक अतिशय प्राचीन स्थान आहे जे कैलाश टेकडी या नावाने ओळखल्या जाते. आज अमावस्या आहे, तर आज आपण कैलाश टेकडीकडे जाणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता हे जे स्थान आहे ना मित्र, हे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तालुक्यात. जे माहूर तालुक्यापासून अवघ्या 4-5 किलोमीटर अंतरावर वरी शिखरावर हे स्थान स्थित आहे. तर आज आपण कैलाश टेकडीकडे जाणार आहोत. सोबतच या कैलाश टेकडीचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप रोमांचक असा व्हिडिओ होणार आहे. सकाळच्या 5 वाजता मी उठून निघलो, कारण 8 वाजेपर्यंतच अमावस्या असल्यामुळे याच्या आधीच दर्शन घ्यावं लागतं असं म्हटलं जाते. तर आज जे आहे अमावस्या फक्त 8 वाजेपर्यंत आहे, त्यामुळं मी सकाळच्या अवघ्या 4 वाजता घरून निघालेलो आहो मित्र. आपली जर्नी स्टार्ट होत आहे उमरखेड येथून माहूर तालुक्याकडे. जे उमरखेड जे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका आहे आणि माहूर तालुका हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. इथून तब्बल 40-50 किलोमीटर अंतरावर असेल कैलाश टेकडी. तर चला मग निघूया कैलाश टेकडीकडे. आज आम्हाला असं कळालं होतं की कार्तिक कोळपे नावाचा एक यूट्यूबर आणि इंस्टाग्रामवर खूप कॉमेडी व्हिडिओ बनवतो, तो येत आहे. तर आज आपण त्याला सुद्धा भेटणार आहोत मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ जो आहे आखरीपर्यंत नक्की पहा. अतिशय रहस्यमय आणि खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये, कारण सकाळच्या टाइमची मजाच थोडी वेगळी असते मित्र. गर्दी किती जबरदस्त आहे रे. बापा, बरं झालं आपण गाडी तिकडेच ठेवली. गाडी एखादी वापस आली तर अवघड आहे ना. ते बघ ना, हे बघ. सुरुवातीला बघू शकता गर्दी कोण्या स्तराला आहे. पलीकडे गाडी न्यायची होती मला, परंतु गाडी काय जाणं शक्य नाही, त्यामुळे मी गाडी इथेच ठेवणार आहे सुरुवातीलाच. आणि इथून 4-5 किलोमीटरचं आहे कैलाश टेकडी, ते मी पैदलच जाणार आहे. आणि 5 किलोमीटर जाणे आणि 5 किलोमीटर येणे, ते बी सकाळच्या 5 वाजताच्या सुमारास बघू शकता. तर चला मग निघूया या जर्नीकडे. उगीच ॲक्सिडेंट झाला तर काय करावं, पैदल गेलं तर कमीत कमी या जंगलाची मजा तरी घेता येईल. आणि सकाळचं ऑक्सिजन पण भरपूर असते जंगलामध्ये, त्यामुळे चला आपण पैदलच जाऊया. पहिले कैलाश टेकडीकडे एवढे लोक यायचे नाही, कारण 8-10 वर्षापासून मी येतो इथे. तर मी पहिले बिलकुल इकडे लोक यायचे नाही. आणि इथे जेव्हा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एक कैलाश टेकडी माहूर म्हणून टाकून बघा, एक माझं हिंदी चॅनल आहे, त्यावरचा एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता. तेव्हापासून लोकांना ही टेकडी खूप लोकांना माहीत झाली आणि त्यामुळे इकडे भरपूर गर्दी होणं चालू झाली. आणि आता रील्स वगैरे हे व्हिडिओ बनवण्यासाठी लोक येतात, कारण इथला जे व्ह्यू आहे खूप सुंदर आहे, त्यामुळं पण मुलं वगैरे इकडे गर्दी करतात. असे प्राचीन असणारं हे स्थान दत्तात्रय देवाची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाते. ज्या कैलाश टेकडीवरती दत्तात्रय देवाला जे आहे कैलाशपती महादेव यांनी दर्शन दिलं होतं, त्या ठिकाणी महादेवाचे पावन पद तिथे ठेवण्यात आलेले आहेत. ते पावन पद अतिशय जागृत आहे असं म्हटलं जाते. बऱ्याच लोकांच्या इच्छांची पूर्ती या ठिकाणी झालेली आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे लोक आपल्या इच्छा घेऊन इथे वाऱ्या करतात आणि त्यांच्या इच्छाची पूर्ती होते, अशी लोकांची भावना आहे. खरंच हे इतकं जागृत स्थान आहे की नाही हे मला कॉमेंट करून नक्की कळवा, कारण लोकांना पण कळालं पाहिजे मित्र. आणि कैलाश टेकडीकडे जाणारे लोक बघा, किती दूरदूरून लोक येतात, पैदल वारी करतात. बघू शकता हे लहान लेकरं, स्त्रिया बघू शकता किती कण 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 चालतात. ॲक्च्युली मी आज चालायलो, माझं फिटनेस चांगलं आहे, त्यामुळे मी तर जोरात चालतोच. परंतु बरेच लोक आहेत या 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 1 घंटा लावतात. आम्ही 15-20 मिनिटातच मी हा क्रॉस करतो प्रवास, कारण जोरात चालतो मी. तर तुम्ही जर इथं आलात तर गाडी घेऊन जर आलात ना मित्र, तर गाडी सुरुवातीलाच ठेवून द्या आणि मजा घ्या या जंगलाची. कारण गाडी घेऊन जाते गाडी तशी ॲक्च्युली सुरुवाती म्हणजे कैलाश टेकडीपर्यंत जाते. ज्यांना चालणं होत नाही त्यांना गाडीवरच नाही.
कैलाश टेकडीचा जे प्रवास आहे तो अतिशय दूरचा आहे, 5-6 किलोमीटर दूर येते. त्यामुळे जे म्हातारे लोक वगैरे असतात, जे आजोबा वगैरे, त्यांना गाडीवर घेऊन जा. गाडी जाते ॲक्च्युली, पण थोडंसं वेट करावं लागते. सुरुवातीला थोडंसं जाम होते जेव्हा गर्दी असेल, थोडं थांबायचं. थांबल्यानंतर गर्दी आपोआपच कमी होते, त्यावेळेला गाडी घेऊन पुढं जायचं. नाही तर तुम्हाला असं वाटेल की पैदलच जावं लागते काय. तर पैदल जायचं असं काही विशेष नाही. मी जस्ट माझ्या इच्छेनंच चाललो आहे पैदल. तर त्यामुळं घाबरू नका, गाडी घेऊन या, मोटरसायकल घेऊन. आणि 4 व्हीलर, छोटीवाली 4 व्हीलर जिचं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे, ती गाडी बिलकुल घेऊन येऊ नका, कारण ती गाडी जात नाही पलीकडे. कारण खूप हे आहे, जे दगडं वगैरे राहतात. तर असं क्रुझर वगैरे असे ज्याचं ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे 4 व्हीलरचं, ती घेऊन या, ती जाते गाडी. आणि हे जे या ठिकाणचा जे इतिहास आहे तो खूप प्राचीन इतिहास आहे मित्र. असं म्हटलं जाते की कैलाशपती महादेव यांनी दत्तात्रेय देवाला या ठिकाणी दर्शन दिलं होतं, त्यामुळे या टेकडीला कैलाश टेकडी म्हटलं जाते. आणि इथे दत्तात्रेय देवानं तप केलं होतं, त्यामुळे या ठिकाणाला दत्तात्रेय देवाची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही ही तपोभूमी आहे म्हणून दत्तात्रेय देवाची. तर मी तुम्हाला सांगतो, ही तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तर चला पुढे जाऊया. हे इथे बघू शकता मित्र, हे वृश्चिक ऋषींचे आश्रम आहे. हे आश्रम अतिशय प्राचीन असे आश्रम आहेत. आता या ठिकाणची कथा मला माहीत नाही, परंतु तुम्हाला जर या वृश्चिक ऋषींच्या आश्रमाबद्दल काही माहिती असेल तर नक्की कळवा. इथे त्यांची समाधी सुद्धा आहे. तर चला मग मित्र, आता वृश्चिक ऋषीचे आपण दर्शन घेतलेले आहे. आता आपण समोर जाऊया कैलाश टेकडीकडे. कैलाश टेकडीकडे आता जाताना सगळीकडे तुम्हाला जंगलच दिसते. एरवी इथे कोणीच येत नाही मित्र. अमावस्या वगैरे जेव्हा असते तेव्हाच इथं, पौर्णिमा असते जेव्हा, म्हणजे महादेवाचे जे श्रावण सोमवार हे, त्यावेळेस इथं गर्दी असते. एरवी इथे बिलकुल गर्दी नसते. त्यामुळे आरवाडीला येत असाल तर लोक संघ घेऊन या, कारण इकडे जंगलाच्या अंदर आहे. तर जनावरे वगैरे असू शकतात, म्हणजे जसे वाघ वगैरे, बिबट्या येऊ शकते, सांगता येत नाही. त्यामुळे इथं जर एरवाडी आले तर थोडं जपूनच या. तर अशा प्रकारे सुरुवातीला बघू शकता की बरेच लोक महाप्रसादाचा इथं, म्हणजे खाण्याची वगैरे प्रसाद वाटतात. लोक ज्याची इच्छापूर्ती होते ते प्रसाद वगैरे असे ठरवतात, ते त्या पद्धतीने प्रसाद करतात. तर सुरुवातीला प्रसाद वगैरे खायची इच्छा असेल तर इथं खाऊ शकता तुम्ही. काही दुकानं पण आहेत इथे, नारळ वगैरे असं काही पण तुम्ही घेऊ शकता. तर चला मग आता निघूया समोर. हा जो उतार आहे, या उतारात बिलकुल सावकाश जा मित्र. कारण मागच्या वेळा मी जेव्हा आलो होतो इथून, मी एकदम असा स्लोली उतरायलो होतो, परंतु थोडा माझा तोल गेला तर मी इतका जोरात खाली गेलो की त्यावेळेला मी वाचलो, नाहीतर हातपाय मोडल्याशिवाय राहत नव्हता. त्यामुळं तुम्ही जर चालत असताना बिलकुल आरामशीर जा, कारण हे खूप घसरगुंडी आहे इथे आणि छोटे छोटे खडे असतात, त्याच्यावरून पाय घसरतात. त्यामुळे थोडं जपूनच जा. आणि खाली हे जे महाराज दिसत आहेत ना, हे महाराज जे आहे ते तुमचे जे पूर्वज आहेत ते वारलेले, त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी हे प्रार्थना करतात देवाला. तर याबद्दल मला काय असं विशेष असं आयडिया नाही, पण तुम्हाला काय माहीत असेल तर कॉमेंटमध्ये कळवा यांना काय म्हणतात ते. तर चला आता कैलाश टेकडीचा मेन पर्वत हे बघू शकता. हे मेन पर्वत आहे, याच्यावरती जावं लागते कैलाश टेकडीचे दर्शन घेण्यासाठी, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी, दत्तात्रेय देवाच्या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी. तर चला, हर हर महादेव. बघू शकता इथं किती गर्दी असते, इतकी लाईन, इतकी गर्दी. या गर्दीमध्ये लोक येऊन सकाळच्या 7 वाजता एवढी गर्दी झालेली आहे, बघू शकता. आणि दर्शनासाठी तुम्हाला उभं सुद्धा राहायला जागा नाही. तुम्ही तिथं जर थोडंसं जरी उभं राहिलं, तुम्हाला उचलून मागचे पुढं फेकून देतात किंवा इकडं फेकून देतात. त्यामुळे पटकन दर्शन घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. तर चला मग आता आपण पहिले इथे जे यज्ञ लावलेलं आहे, म्हणजे ज्यामध्ये नारळ वहन केले जाते, तर त्या यज्ञाचं पहिले दर्शन घेऊया. हर हर महादेव. तर चला आता कैलाशपती महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. हे बघा गर्दी इथं जरा सांभाळून, कारण इथे खूप लोक असतात, बघू शकता. आता एवढ्या दाटणीतून जाऊन जय महादेव, हर हर महादेव, बम बम भोले.
तर अशा प्रकारे आता कैलास टेकडीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता दत्तात्रय देवाची तपोभूमी तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. तर चला आता आपण दत्तात्रय देवाच्या तपोभूमीकडे जाऊया. हे बघू शकता इथे लोक किती यज्ञ वगैरे त्यांच्या इच्छा बघा कशा पूजा करत आहेत. तर चला मग दर्शन घेऊया. जय दत्तात्रय देवाय नमः. तर मित्र आता आपण तपोभूमीचे पण दर्शन घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपली कैलास टेकडीची पूर्ण जर्नी झालेली आहे. तर जाता जाता इथे बघा हे कार्तिक कोळपे आपल्याला इथे नाश्ता करत होते. ते तर आपल्याला इथे भेटले होते. तर त्यांना आपण बोललो. ॲक्च्युली मी जास्त शूट घेऊ नाही शकलो तिथे कारण गर्दी होती खूप. तर हे एवढीशी क्लिप घेतली होती. तर हा व्हिडिओ इथेच संपला मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.